नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर शिवाजी शिक्षण संस्था टेक्निकल हायस्कूल या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईनद्वारे महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग महाविद्यालयांतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र याचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला स्थानिक सेवाभावी आमदार पराग शाह, शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम, माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री अजय बागल व या शाळेतील ट्रस्टी फाटक सर या ठिकाणी उपस्थित होते. सर्व विद्यार्थी देखील या ठिकाणी उपस्थित होते. आज का जो प्रोग्राम है कौशल्य विकास, आप स्टूडेंट से इसके लिए समझा रहा हूँ. कौशल्य विकास को आप कभी खाली नौकरी मिल जाएगी, आगे जाके मेरे को काम मिल जाएगा, उसके लिए कौशल्य विकास नहीं. कौशल्य विकास आपका ब्रेन का विकास करता है. आपके ब्रेन के विकास के साथ एक सेल्फ कॉन्फिडेंस लाता है. जनरल सब्जेक्ट जो अपने होते हैं, जो आपके भी अभी होएंगे, इंग्लिश, मराठी, हिंदी, दिस आर द लैंग्वेज, जो इंटरनेशनल लैंग्वेज है, भारतीय लैंग्वेज है और स्थानिक लैंग्वेज है. विज्ञान है जो हमें ज्ञान दे रहा है. भूगोल है जो हमें ज्योग्राफिक कंडीशन बता रहा है. इतिहास हमें मालूम होना चाहिए कि हमारा देश का इतिहास क्या था, क्योंकि भविष्य भी हमारा इतिहास के साथ हमेशा जुड़ा होता है. वैसे ही कौशल्य विकास से एक आपके अंदर एक सेल्फ कॉन्फिडेंस आता है, और वो सेल्फ कॉन्फिडेंस हमेशा जिंदगी भर याद रहेगा. आप अगर 5th स्टैंडर्ड में रहोगे और वो टाइम पे कोई कविता रहेगी, शायद आज किसी को याद नहीं होगी. 4th स्टैंडर्ड में कुछ पढ़ाया गया है वो याद नहीं रहेगा. बट कौशल्य विकास जो आपने सीखा होगा वो आपको जिंदगी में हर एक स्टेप में काम में आएगा. मैं नरेंद्र मोदी जी, एकनाथ शिंदे जी का धन्यवाद करता हूँ, देवेंद्र फडणवीस जी का धन्यवाद करता हूँ कि ये जो विकास योजना जो लेके आए और देश का घड़तर कैसे करने का, बच्चों का फ्यूचर कैसे बढ़ाने का, और उनको सेल्फ कॉन्फिडेंस, क्योंकि लाइफ में किधर भी आगे बढ़ना है तो आपके ऊपर कॉन्फिडेंस, खुद के ऊपर कॉन्फिडेंस होना जरूरी है. या कार्यक्रमाला शिवसेना विभाग क्रमांक 10 चे विभाग प्रमुख परमेश्वर कदम, माजी नगरसेवक यांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना पुढील कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपलं भवितव्य, आपलं आयुष्य घडवण्याकरिता या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. शिवाजी शिक्षण संस्था, मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय आणि ज्युनियर कॉलेज. आज आमच्या शाळेमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र उपक्रमाचं उद्घाटन येथे पार पडलेलं आहे. परंतु मला एक सांगावंसं वाटतं, पालक आणि विद्यार्थी कौशल्य विकासाच्या माध्यमातून जर पाहिलं तर आमची शिवाजी शिक्षण संस्था ही 1961 पासून आमच्या संस्थेचे संस्थापक कैलासवासी डॉक्टर अंकुशशंकर गावडे साहेब यांनी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण असा हा उद्देश येथे ठेवून त्यांनी ही शाळा तयार केलेली आहे. आणि निश्चित या शाळेमध्ये जर टेक्निकल म्हणजे मल्टीपर्पज टेक्निकल, नावच आमचं टेक्निकल आहे, तर याच्यामध्ये साधारणपणे आमच्याकडं MCVC 11वी-12वीचा विचार जर केला तर व्होकेशनल कोर्सेसमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, त्याचप्रमाणे 9वी-10वीसाठी आम्ही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अशा प्रकारचे विषय विद्यार्थ्यांना जो काही तांत्रिक विकासाचा कौशल्याचा जो पाया आहे, हा पाया या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये तयार केला जात आहे. आणि याच्यातूनच भविष्यकाळामध्ये मोठमोठ्या प्रकारचे इंजिनियर आमच्या शाळेतून घडत आहेत. हा अतिशय म्हणजे आनंदाची बाब आहे आमच्यासाठी, आणि पालकांसाठी ही समाधानाची बाब आहे. कारण पालकांनी आपल्या मुलांचं ध्येय पाहण्यासाठी आमच्याकडं निश्चित शाळेमध्ये दाखल केले जातात. त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन, तांत्रिक शिक्षण दिलं जातं. हा ओढा तांत्रिक शिक्षणाकडं भविष्यकाळामध्ये सुद्धा वाढणं गरजेचं आहे. आजचं जे काही उद्घाटन झालेलं आहे याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग असेल, डिजिटल मार्केटिंग आहे आणि ॲमिनेशन आहे, आणि हे इयत्ता 10वी, इयत्ता 12वी आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर हे प्रशिक्षण मुलांना इथे आम्ही मोफत दिलं जाणार आहे. कारण येणारा जो काही काळ आहे, मी विद्यार्थ्यांना निश्चित सांगू इच्छितो का येणारा काळ हा निश्चित तंत्रयुगाचा असणार आहे. का हा भारत 21व्या शतकामध्ये जगामध्ये तंत्रज्ञानाने विकसित असणारा भारत असणार आहे.
आणि हे काम जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे का जर भारताचं भवितव्य जर कोणावरती अवलंबून जर आहे तर या युवकांवरती आहे आणि या युवकांनी जर तंत्रज्ञानाचं शिक्षण जर घेतलं तर निश्चित आपला भारत प्रगतशील झाल्याशिवाय राहणार नाही असं मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आणि पालकांनाही सांगू इच्छितो का जे काही विद्यार्थी आहे सोशल मीडियाचा वापर न करता या विद्यार्थ्यांनी निश्चित तंत्रज्ञानामध्ये गुंतावं, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा विकास करावा का स्वतःचा विकास जर झाला तर म्हणजे बुद्धीचा विकास होतो, शारीरिक विकास होतो आणि स्वतःच्या कौशल्याचा विकास होतो आणि कौशल्याच्या माध्यमातून जीवन जगणं हे अतिशय सोपी पद्धत आहे, परंतु हे पालकांनी सुद्धा अवगत करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्या पाल्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमामध्ये झोकून देणं गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे आणि निश्चित अशा प्रकारचं शिक्षण आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये सुरू झालेलं आहे. ते संस्थेचे त्याचबरोबर माझे सहकारी देशमाने सर आहेत, साळुंके सर आहेत, यांची सातत्याने आम्हाला मदत मिळते. अशा प्रकारचं शिक्षण चालू करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे. निश्चित हा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या ध्येयासाठी आणि विद्यार्थ्यांच्या परिपूर्णतेसाठी आम्ही तडीस नेऊ, शेवटपर्यंत पोहोचू आणि निश्चित कौशल्य विकसित विद्यार्थी घडवण्याचं काम या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये केलं जाईल अशी मी आपणास ग्वाही देतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हा जो स्किल इंडियाचा प्रोजेक्ट राबवला आहे त्याच्या अंतर्गत हा कौशल्य विकास कार्यक्रम शिवाजी शिक्षण संस्था ईशान्य मुंबईमध्ये आपण राबवतो आहे आणि शिवाजी शिक्षण संस्था टेक्निकल शाळेचे मी आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथे हे सेंटर चालू करण्यासाठी मान्यता दिली आणि सरकारकडून आम्ही इथे ही मान्यता घेऊन आता गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी बरेच सरकारचे कोर्सेस आमच्यापर्यंत पोचले आहेत आणि ते सर्व कोर्सेस जास्तीत जास्त प्रमाणात गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मुंबई विभागाचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढासाहेब यांच्या प्रेरणेने आणि आपल्या विभागाचे स्थानिक आमदार आदरणीय परागभाई शहा यांच्या हस्ते आणि स्थानिक आमदार नगरसेवक माननीय परमेश्वर कदम साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. या आपल्या विभागातील गोरगरीब मुलांसाठी मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. SC ST OBC तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांना हे सगळे कोर्सेस ओपन शिकवले जाणार आहेत मोफत, कुठल्याही प्रकारची फीज नाही. भारताचा जो अजेंडा आहे की डिजिटल इंडिया कौशल्य विकास व्हावं यासाठी विद्यार्थ्यांना टेक्निकल बाबी कशा समजाव्यात यासाठी ही संस्था काम करणार आहे. तरी याचा सर्वांनी फायदा घ्यावा. हे केंद्र शिवाजी शिक्षण संस्था घाटकोपर टेक्निकल मल्टीपर्पज शाळा या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे.